नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वळत्या व्हिडिओ चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेनंतरच देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा. सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेनंतरच देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्याच्यामुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा. पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केली तर सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा. या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता या तारखेनंतरच देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होईल 100% फायदा. पण अशी कोणती ती तारीख आहे की ज्या तारखेनंतर सोयाबीनची विक्री केली तर आपल्या सर्वांचा होणार 100% फायदा? या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर. तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे? तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सातत्यानं 4000 ते 4500 च्या दरम्यान दिसतोय. पण आपण बाजारभाव पातळी बघितली तर 3839 4041 म्हणायला या ठिकाणी सांगतो मी की याच्या वर आहे, पण तुम्हाला सांगतो 3839 40 41 42 याच्यावर भावच भेटन झालाय. मग या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आता कोणती ती तारीख आहे की ज्याच्यानंतर विक्री केली तर आपला फायदा होणार. लक्षात घ्या, 23 तारखेला निवडणुकांचा निकाल आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या देशामध्ये सोयाबीन उत्पादनामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे दोनच राज्य महत्त्वाचे आहेत आणि यापैकी महाराष्ट्रामध्ये सध्या निवडणुका आहेत. त्याच्यामुळे व्यापारी या ठिकाणी सोयाबीन खरेदी सध्या करणत, मोदी सरकार सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी करणं झाली आणि त्याचबरोबर मिलवाले सुद्धा सोयाबीन घेणत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की शेतकरी सुद्धा विक्री करत नाहीये, म्हणजे या ठिकाणी सोयाबीनचं मार्केट 100% स्टॉप आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, सगळेजण 23 तारखेची वाट बघतायत, कारण या ठिकाणी आश्वासन काय दिले? महाविकास आघाडी म्हणली की आम्ही या ठिकाणी सत्तेत आल्यानंतर 7000 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव देणार. आणि त्याचबरोबर महायुती म्हणली की आम्ही जो भावातील फरक आहे भावांतर योजनेअंतर्गत 4892 रुपयापेक्षा तुमचं सोयाबीन जेवढं खाली विकल्या गेलं असेल तेवढा फरक तुम्हाला दिला जाईल. म्हणजे मला सांगा, दोन्ही सरकारपैकी कोणतीही सरकार आली तर काही ना काही तर फायदा कास्तकार बांधवाचा होणार आणि याच्यामुळे सगळे थांबलेत. या ठिकाणी 23 तारखेला निकाल लागला तर असं समजून घेऊयात की 1 तारखेपासून या ठिकाणी सत्ता स्थापन होईल आणि एकदा सत्ता स्थापन झाली की कास्तकार बांधवाला डावलण्याची शक्ती कोणातच नाही. आणि याच्यामुळे 1 तारखेनंतर सोयाबीन बद्दल जे अनुकूल निर्णय होणार, या निर्णयांमुळे व्यापारी सुद्धा सोयाबीनची खरेदी करणार, मिलवाले सोयाबीनची खरेदी करणार. मॉइश्चर कमी आहे म्हणून मोदी सरकारची सोयाबीन खरेदी वाढणार. या सर्व अनुकूल घटकांमुळे आपण जर विचार केला तर 1 तारखेनंतर सोयाबीनच्या भावात प्रचंड बदल होऊन
सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत आहे. सोयाबीनची भावपत्री ही 1 तारखेनंतर सुरुवातीला 4200 ते 4700, त्यानंतर सोयाबीनची बाजारभाव पातळी ही तुम्हाला 15 डिसेंबर नंतर 4300 ते 4800 दरम्यान दिसेल. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की 1 तारखेनंतर देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा पक्का 4.5च्या वर जाण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर आर्थिक गरज पैशाची खूप जास्त प्रमाणात असेल, व्याजाचा पैसा घरात असेल तर थांबू नका. 1 तारखेनंतर 4500च्या वर भाव मिळाले की तिथून सोयाबीनची विक्री करायला सुरुवात करा. एकदाच विका वाटत नसेल तर टप्प्याटप्प्याने प्रत्येक तेजी मध्ये विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक व अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.